आमिर खान किंवा नुसतं आमिर हे नाव मी पहिल्यांदा वाचलं नरसी मोंजी कॉलेजच्या एका ब्लॅकबोर्ड ज्याच्यावर लिहिलं होतं टेनिस चॅम्पियन आमिर खान. आणि आम्हाला हा कधी दिसतच नाही, कारण का आम्ही तेव्हा क्रिकेट खेळायचो, तेव्हा कळायचं नाही की हा कोण माणूस आहे जो चॅम्पियन होतो आणि आम्हाला माहित नाही. आणि कधीतरी म्हणे तो कॅन्टीन में बैठा हुआ वो कभी क्लास में नहीं बैठा होता, हमको मालूम नहीं वो 1 साल था 2 साल था, पर उसका नाम हमेशा कॉलेज के ब्लॅकबोर्ड पे था. दुसरी माझी त्याची भेट झाली ती फार गमतीची झाली. मी नासिर हुसैन साहेबांच्या द ग्रेट नासिर हुसैन साहेबांच्या कयामत से कयामत तक साठी म्हणून माझं कास्ट केलं गेलं. आणि मी तिथनं मी बाहेर आलो आणि मला हा दिसला, कारण माझी ओळख होती. मी यालाच विचारलं तू यहाँ क्या कर रहा है, मी यालाच विचारलं तू यहाँ क्या कर रहा है, तर तो म्हणाला मैं इस फिल्म का हीरो. मला मी कधीच विसरू नाही शकले, कारण का त्याच्यानंतर मग होर्डिंग लागलं होतं बॉय नेक्स्ट डोअर हा कोण असेल असा तो आमिर खान होता. तिथपर्यंत आम्हाला माहित नव्हतं की हा नेमका काय करणार आहे. शूटिंगच्या दरम्यान एवढं माहिती होतं की हा माणूस शांतपणे विचार करून काम करतो, तो उगाच ग्रँटेड करत नाही आणि एखादी गोष्ट माहित नसेल तर विचारून. आणि तो सगळ्यांना खूप खूप छान बोलायचा, सगळ्यांची. थोडासा त्याच्यावर शाय होता, पण स्वतःचं काम असलं की कॉन्फिडंट माणूस. त्याच्यानंतर मला त्याचं जे विशेष असं इम्प्रेशन आलं, ते इम्प्रेशन आलं त्यांनी दिलंय की मानधनी केलं, बऱ्याच हिट फिल्म्स मध्ये त्यांनी रोमॅन्टिक भूमिका केल्या. त्याच्यानंतर अचानकपणे किंवा रंगीलाही झालं, तो लगान प्रोड्यूस करत होता. अरे सरफरोश मध्ये काय सॉरी हॅलो, मी त्या सरफरोश मध्ये काम केले याच्या सांगण्यावरून. सरफरोश खरं सांगू कारण काय होतं, कारण असं होतं तो जॉन मॅथ्यू मथाय याचा पहिला पिक्चर होता. आणि मला फोन आला, मी तालीम करत होतो की फिल्म मध्ये काम करायचं. आमिर साहेबांनी तुमचं नाव सांगितलेलं, तर मी म्हटलं माझी तालीम चालू आहे, मी आत्ता भेटू शकत. मग आमिरकडनं आलं मला, तू ये. आता आमिर तू ये हक्काने, तू ये. म्हटलं तालीम संपून आलं तर चालेल का, तो म्हणा चालेल ये. आणि काय झालं होतं, विलनचं नाव सांगत नाही, त्या विलन जो आधी कास्ट होता त्याने काहीतरी केस कापून आला होता. तो याद आया सगळ्यांसमोर सांगता येत नाही. तर आमिर म्हणाला मॅक करेगा. आणि मग नंतर ऑब्वियसली सरफरोशचा भाग झालो. आणि पता है मुझे सबसे लोग जानते हैं सरफरोश के बारे में, क्यों पता है? त्याच्या पायावर मोटरसायकल म्हणून ती लोकांना आवडत नाही, अजिबात आवडत नाही. आय एम द विलन, ट्रू विलन. त्याच्यानंतर म्हणजे सरफरोश झाला. लगान जेव्हा तो प्रोड्यूस करत होता तेव्हा त्यांनी बोलवलं. मला चक्क सांगण्यात आलं की आशुतोष, आम्ही बालपणचे मित्र. आम्ही म्हणाला मी ऐकलं की तू काम करत नाही फिल्म मध्ये, लगान मध्ये. मी म्हटलं अरे काय आहे ते, तुमच्या एकदम डायरेक्ट 6 महिने तुम्ही करणार आहात. तर मी म्हटलं 6 महिने एवढ्या तारखा मी, म्हणजे माझ्याकडे काहीच काम नव्हतं दुसरं, पण फक्त नाटक करायचं, नाटक कसं सोडायचं. तर आमिर म्हणाला होता की एक काम कर, क्रिकेटचा सब्जेक्ट आहे आणि तू नाहीयेस असं कसं होऊ शकतं. कारण का आम्ही एकत्र क्रिकेट खेळलेलो आहोत, त्यामुळे आम्ही अंडर पण क्रिकेट खेळलेलो आहोत. तेव्हा मी चिटिंग करून त्यांना हरवलंय. यू रिमेंबर रनआउट केलं, यू डोंट रिमेंबर, पण मला आठवतंय त्याला रनआउट केलं होतं आणि ती आमची क्रिकेटची मैत्री झाली. पण लगान मध्ये मी काम केलं नाही. मला सांगण्यात आलं तुला पाहिजे तो रोल निवड, पण मी करू शकलो नाही, कारण का नाटक करायचं होतं म्हणून. त्या फिल्मच्या इंटरेस्टिंग गोष्ट आहे की आमिर, ती फिल्म संपली त्यांची आणि मला काही किस्सा कळला लगानचा. एवढी मोठी फिल्म झाली ती की खूप दिवस शूट झालं आणि लोक म्हणायचे काय आहे यार तो, त्याचं प्रोडक्शन म्हणजे दिवस वाढले तर म्हणतात पैसे पण घ्या एक्स्ट्रा.
आणि एक्स्ट्रा हे द्या. पाण्याने आम्ही म्हणे आंघोळच करत होतो मिनरल वॉटरने. त्यांनी सगळ्यांना खुश ठेवलं. हा असा अचानकपणे आमिर थोडा मोठा झालेला एक प्रोड्युसर म्हणून आणि आपल्या कलाकृतीसाठी झटणार अचानकपणे माझ्या लक्षात आलं 4.5 तासाचा चित्रपट आहे पण तो त्याचा शो लावणार आहे. एक शो कमी होणार आहे. आशुतोष गोवारीकर ला जसं पाहिजे तसा चित्रपट काढायचा होता पण एक प्रोड्युसर लागला. तो पिक्चर आमिरने प्रोड्यूस केला म्हणून तो लगान झाला. अँड लेट मी टेल यू, लगान जेव्हा ऑस्करला होतं मला एक सवय आहे कंदील उडवायची ऑन संक्रांत. काइट्स उसके साथ एक हम लोग कंदील बेचते हैं. यहाँ पर मेरे साथ जो बिल्डिंग में थे आपको बड़े हुए हैं बच्चे लेकिन उनको मालूम है मैंने एक कंदील करके और उसी साल 21 कंदील वरती गेले होते. 21 कंदील गेले होते आणि मी तेव्हा बोललो होतो की हे आमिर आणि आशूच्या लगानसाठी म्हणून. आता हा असा माणूस याच्यानंतर त्यांनी खूप काही केलं म्हणजे तो किती सक्सेसफुल आहे त्याच्याबद्दल मी सांगण्याची काही गरज नाही. माझ्यासाठी आमिर खानचं एक वेगळं रूप माझ्या समोर आलं जेव्हा त्यांनी अचानकपणे 3 इडियट घेऊन गेला. ग्रेट परफॉर्मन्स, तो छानच ऍक्टर आहे. सत्यमेव जयते अचानकपणे सत्यमेव जयते जेव्हा मी त्याचा प्रोग्राम बघायला लागलो फॉलो करायला लागलो तेव्हा मला असं वाटलं की हा जो माणूस आहे हा एक नट होता, अभ्यासू नट होता, मग एक छान प्रोड्युसर झाला आणि मग अचानकपणे सामाजिक बांधिलकी त्याच्यातनं आपल्याला समाजाला काहीतरी द्यायला पाहिजे. आपण एका पोझिशन मध्ये आहोत. समाजातल्या काही अशा गोष्टी लोकांसमोर मांडायला पाहिजेत आणि मी माझी ती जी काय व्हॅल्यू आहे एक आमिर खान म्हणून ती लोकांपर्यंत आणावी म्हणून त्यांनी तो आणि तो शो इतका सुंदर होता की आय थिंक मी ऑलमोस्ट त्याचे काही एपिसोड बघायचो आणि त्याला SMS करायचो आणि त्याला सांगायचो की मला किती अप्रूप वाटते की एक माणूस असं करतोय. त्याच्यानंतर आमिर खान हा माझ्यासाठी एक नुसता नट सुपरस्टार नव्हता. मला असं वाटलं तो एक फार छान आणि मोठा मानव होता. आणि आज मी तुला खरं सांगतोय तुम्हाला आज तो इकडे काय आहे. मी याचं ट्रेलर लॉन्च करणार होतो. मी आमिरला SMS केला, आमिर तू ट्रेलर लॉन्चला येणार का. तर आमिरचा फोन आला. तो म्हणाला थांब मी तुला परत फोन करतो. तेव्हा मला कळलं नाही काय आहे. मग तो म्हणाला की माझं पुन्हा सत्यमेव जयतेचं शूटिंग सुरू आहे आणि खूप भार आहे. एक काम कर तू फिल्म कधी रिलीज करतो. मी म्हटलं ऑगस्ट मध्ये. तुला प्रॉब्लेम आहे का मी जर तुझ्या प्रीमियरला आलो तर मी म्हटलं तुझ्या आमिर प्रीमियरला येणार याचा मला का प्रॉब्लेम असावा. तो म्हणाला बघ तुला फायदा होईल. तू आता बोलतोस त्याच्यापेक्षा प्रीमियरला बोल. तर त्यांनी मला थोडंसं बुचकाळ्यात टाकलं कारण का आमिर खान पटकन दिसतोय. मी म्हणतोय आता तो नको. तो म्हणतोय बघ पण मी नंतर येईल तेव्हा तुला खूप फायदा होईल. आणि मला ते इतकं आवडलं. तेव्हा आपल्याला माहित नसतं आपली फिल्म अजून कम्प्लीट होत असते पण अचानकपणे ते खरंच घडतं आणि तो तारीख ठरवतो. आम्ही ती तारीख बदलतो. त्यांनी एक तारीख दिलेली असते. आम्ही म्हणतो नको नको एक काम कर जरा 2 दिवस इकडे तिकडे करशील का. तो म्हणतो हो लॉक करा. दॅट वॉज हिज लास्ट SMS इफ आय रिमेंबर.